नमस्कार. आपण समाजात राहतो. समाजामध्ये आपण गुण्यागोविंदाने नांदत असलो तरी सुद्धा वादविवाद, भांडणं आणि इथपासून अगदी खून, मारामाऱ्या इथपर्यंतच्या घटना घडत असतात. हे घडतं, मग पोलीस स्टेशनला जातो आणि मग ते न्यायनिवाडे न्यायालयापर्यंत पोहोचतात. अर्थात दोन पार्टी एकमेकांच्या समोर उभ्या असतात. कोण खरं कोण खोटं ह्याचा न्यायनिवाडा कोर्टामध्ये दिला जातो. आपण लोकशाही प्रणालीमध्ये राहत आहोत, त्यामुळेच जो खरा आहे, जो सत्य आहे त्याचा न्याय होतो. पण याच्यामध्ये अनेकदा वेळ जातो. कोणी मागे यायचं, कोणी माघार घ्यायची, यामध्येच वेळ निघून जातो. पण याच्यासाठीच माननीय सर्वोच्च न्यायालयानं लोकन्यायालयाचं आयोजन करण्यास सुरुवात केली आणि याच्यामध्ये सामंजस्यानं जे वाद सोडवता येतील ते वाद सोडवून न्यायालयाचा आणि पर्यायानं समाजाचा किंवा लोकांचा सुद्धा वेळेची बचत आणि खर्चाची बचत करता येईल याच्यासाठीच ही लोकन्यायालय आयोजित करण्यात येतात. रत्नागिरीमध्ये येत्या 14 मार्च रोजी असंच राष्ट्रीय लोक न्यायालयाचं आयोजन करण्यात आलंय. या संदर्भातच माहिती देण्यासाठी आज आपल्या इथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माननीय राजेंद्र पाटील सर इथे उपस्थित आहेत. सर, आपलं स्वागत. नमस्कार. सर, जसं मी म्हटलं की लोक न्यायालय, तर या लोक न्यायालयाचा मूलभूत उद्देश सर काय आहे? अगदीच मूलभूत बाबींचा जर आपण विचार करायचा म्हटलं तर आपल्याला एक पारंपरिक पद्धत, आपल्या वाद सोडवण्याची पारंपरिक पद्धत आपल्याला माहिती आहे. दोन व्यक्तींमध्ये वाद उद्भवला तर आपण वकिलांकडे जातो, कागदपत्र देतो, ते दावा तयार करतात, कोर्टात दाखल करतात आणि ती केस, तो वाद कोर्टामध्ये लढला जातो. एका न्यायालयाचा निर्णय होतो, एखाद्या पक्षकाराला तो मान्य असतो नसतो, तो अपिलात जातो, पुन्हा मग अपिलाचा निर्णय होतो, तो एखाद्या पक्षकाराला मान्य असतो नसतो, तो वरच्या न्यायालयात उच्च न्यायालयात जात असतात आणि अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयात जात असतात. आणि अशा प्रकारे हा वाद पिढ्यानपिढ्या चालतो. एज ऑफ लिटिगेशन आहे ते अगदी 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष पण आहे. त्यामुळे लोकांना वेळेत न्याय मिळत नाही. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड अशी एक कायद्यामध्ये संकल्पना आहे. आणि त्यानुसार मग लोकांचा वेळ, श्रम आणि पैसा वाचावा, वेळेत लोकांना न्याय मिळावा आणि कोर्टामधली पेंडन्सी पण कमी व्हावी या उद्देशानं दिवाणी प्रक्रिया संहिता या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि कलम 89 त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं. त्यानुसार अल्टरनेटिव्ह मोड्स ऑफ डिस्प्यूट रिझोल्युशन्स हे त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आणि मग त्याच्यामध्ये लोक न्यायालय आहे, मध्यस्थीद्वारे वाद मिटवणे आहे, आर्बिट्रेशन, कन्सिलेशन हे मोड्स किंवा हे पर्याय, वैकल्पिक वाद निवारणाचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले लोकांसाठी. पण या पर्यायांची माहिती जनसामान्यांमध्ये नाही आहे. ज्या प्रमाणामध्ये लोकांना याची माहिती पाहिजे, लोकांनी त्याचा अवलंब केला पाहिजे किंवा वापर करून घेतला पाहिजे या पर्यायांचा. आणि मग हे पर्याय जनतेना, लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्फत दरवर्षी लोक न्यायालयाचं आयोजन केलं जातं. राष्ट्रीय लोक न्यायालयाचं आयोजन केलं जातं. वर्षातून 3 राष्ट्रीय लोक न्यायालय होतात, 3 किंवा 4 होतात. तर अशाच प्रकारचं या वर्षातलं पहिलं लोक न्यायालय आपलं जे आहे राष्ट्रीय लोक न्यायालय ते 14 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि हे लोक न्यायालय भारतातील सर्व न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात येतं. म्हणजे सर्वोच्च न्यायालय, सर्व उच्च न्यायालय, सर्व जिल्हा न्यायालय आणि तालुका न्यायालय अशा सर्व ठिकाणी हे राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येतं. त्याचनुसार आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा न्यायालय आणि त्याचबरोबर सर्व तालुका न्यायालयांमध्ये हे लोक न्यायालय दिनांक 14 मार्च 2026 रोजी आयोजित केलेलं आहे. लोक न्यायालयामध्ये जर एखादा दावा घेऊन जायचा असेल तर तो कोर्टात प्रलंबित असलेलाच दावा घेऊन जावा लागतो का? आणि एखादा वादविवाद झाला असेल तर थेट जाऊन आपल्याला लोक न्यायालयामध्ये येता येतं का?
अगदी चांगला आणि योग्य प्रश्न आहे. लोक न्यायालयामध्ये कोर्टामध्ये प्रलंबित असणारे दावे किंवा वाद हे ठेवता येतात. त्याचबरोबर जे अजून कोर्टामध्ये दाखल झालेले नाहीत असे वाद दाखलपूर्व प्रकरणं सुद्धा लोक न्यायालयामध्ये ठेवता येतात आणि त्याच्यामध्ये तडजोड होऊन त्यानुसार अवॉर्ड पास होतं आणि त्या अवॉर्डला कोर्टाच्या किंवा न्यायालयाच्या हुकुमनामे इतकंच वेटेज असतं किंवा ते किंमत असते आणि त्या हुकुमनाम्याची किंवा त्या अवॉर्डची अंमलबजावणी करून घेता येते. त्यामुळं हे सर्व लोकांनी किंवा नागरिकांनी याची एक महत्त्वाची नोंद घ्यावी की आपले वाद अजून कोर्टामध्ये दाखल करायचे ते देखील तुम्हाला फ्री लिटिगेशन या सदराखाली लोक न्यायालयामध्ये ठेवता येतात. लोक न्यायालयामध्ये कोणत्या प्रकारचे दावे दाखल होतात? लोक न्यायालयामध्ये लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी ऍक्ट कलम 19-20 मध्ये लोक न्यायालय संदर्भातली तरतूद केलेली आहे आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारचे दावे वाद ठेवता येतात या सविस्तर त्यांनी तरतूद ठेवलेली आहे. तर त्यानुसार दिवाणी स्वरूपाचे दावे, वैवाहिक वाद, आर्थिक वाद, काही लँड ॲक्विजिशनची प्रकरणं असतील ते सुद्धा लोक न्यायालयात ठेवता येतात. काही कामगार न्यायालयातली प्रकरणं असतात, कन्झ्युमर फोरम समोरची प्रकरणं असतात ती सुद्धा लोक न्यायालयामध्ये ठेवता येतात. अपिलामध्ये जरी असतील, एखादा समजा खालच्या कोर्टाचा निकाल झालेला आहे ट्रायल कोर्टाचा आणि अपील पेंडिंग आहे, अगदी उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात अपील पेंडिंग आहे, ते सुद्धा प्रकरण लोक न्यायालयामध्ये ठेवून तडजोड करता येते. वैवाहिक वादांमध्ये फक्त जे घटस्फोटाचे प्रकरण आहेत ती लोक न्यायालयामध्ये ठेवता येत नाहीत. बाकी पोटगी संदर्भातले असेल किंवा एकमेकांचं नांदायला येण्यासाठी जर असेल तर हे प्रकरण लोक न्यायालयामध्ये तडजोडीनं मिटवता येतात. क्रिमिनल केसेस लोक न्यायालयात घेता येतात? फौजदारी प्रकरणांमध्ये जे तडजोड पात्र गुन्हे आहेत तेच फक्त लोक न्यायालयामध्ये ठेवता येतात. खून, बलात्कार किंवा ज्याच्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा आहे असे नॉन कंपाऊंडेबल ऑफेन्स लोक न्यायालयामध्ये ठेवता येत नाही. लोक न्यायालयामध्ये ज्यावेळेला एखादा पक्षकार येतो तर ती प्रक्रिया सर कशी असते? लोक न्यायालयामध्ये जर आपलं प्रकरण ठेवायचं असेल, कोर्टामध्ये प्रलंबित न्यायालयात एखादा प्रलंबित दावा आहे आणि ते लोक न्यायालयामध्ये ठेवायचं आहे तर ते पक्षकार स्वतः न्यायालयामध्ये हजर होऊन अर्ज देऊ शकतात, त्यांच्या वकिलांमार्फत अर्ज देऊ शकतात. ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत, समजा त्या न्यायालयाला ती फाईल पाहिल्यावर असं वाटलं की याच्यामध्ये तडजोड होऊ शकते, तडजोड होण्यासारखे आहे, वाद काही फार मोठं स्वरूप नाहीये आणि थोडासा प्रयत्न केला तर मध्यस्थी केली तर तडजोड होईल, असं जर त्या न्यायालयाच्या निदर्शनाला आलं, लक्षात आलं तर संबंधित त्या प्रकरणामधले वकील आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्या प्रकरणामध्ये आदेश करून संबंधित न्यायालय हे प्रकरण लोक अदालतमध्ये ठेवू शकतं. लोक न्यायालय किंवा लोक अदालत हे एका दिवसाचं आयोजन असतं, तर एका दिवसामध्ये असे तडजोडीने खटले मिटवता येतात का? अगदी. लोक न्यायालय हे एका दिवसासाठीच असतं, राष्ट्रीय लोक अदालत. पण त्या लोक अदालतमध्ये पॅनेल असतं, त्याच्यामध्ये पॅनेल प्रमुख जे असतात ते जे कार्यरत असणारे न्यायाधीश असतात किंवा रिटायर्ड न्यायाधीश असतात आणि त्यांच्याबरोबर एक वकील आणि एक सामाजिक कार्यकर्ता हे पॅनेलचे मेंबर असतात. या पॅनेल समोर ते वकील पक्षकार सगळे हजर झाल्यावर त्यांच्यामध्ये चर्चा होऊन तो वाद मिटत असतो किंवा त्यांचे प्री सिटिंग्स पण झालेले असतात. जे पक्षकार आहेत, वकील आहेत, त्यांच्याबरोबर समजा त्याच्यामध्ये मध्यस्थांची नेमणूक केली तर त्यांचे प्री सिटिंग्स लोक अदालतच्या अगोदर 15 दिवस 20 दिवस अगोदर 1-2-3 मीटिंग पण करता येतात, आवश्यकता असेल तर, किंवा जर लोक अदालतच्या दिवशी पण तडजोड होऊ शकते. अशा प्रकारे एका दिवसात सुद्धा तडजोड होते. सर, तुम्ही आता जे सांगितलं त्याच्यावरनं वेळेची बचत
हा एक मुद्दा पुढे आला. त्याच्याबरोबर खर्चाची सुद्धा बचत होते लोक न्यायालयात गेल्यावर, हे प्रकर्षानं सांगितलं जातं. तर त्याविषयी कृपया सांगा. हा, अगदी बरोबर आहे. लोक न्यायालयामध्ये जर प्रलंबित एखादा वाद असेल, दावा असेल आणि तो तडजोडीनं निकाली निघाला, तर त्यामध्ये जे काही कोर्ट फी स्टॅम्प असेल, मुद्रांक शुल्क असेल, त्या वादीनं दिलेला असेल, ते मुद्रांक शुल्क परत देण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. तडजोडीनं वाद जर मिटला लोक न्यायालयात तर हे मुद्रांक शुल्क परत मिळतं. सर, जसं राष्ट्रीय लोक अदालत होतं तसं या प्रकारे अजून लोक अदालत होत असते. हा, लोक अदालतचे आणखी 2 प्रकार आहेत. दुसरा एक प्रकार आहे तो परमनंट लोक अदालत म्हणून आहे. स्थायी स्वरूपाचं लोक अदालत प्रत्येक न्यायालयामध्ये स्थापना, पण ते अजून सगळीकडे झालेलं नाहीये. मोठ्या शहरांमध्येच मुंबई, औरंगाबाद, पुणे अशा ठिकाणी ते स्थायी लोक अदालतची तरतूद आहे. पण आत्ताच नुकताच जानेवारीमध्ये राज्य शासनाचा शासन निर्णय झालेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थायी लोक अदालतची स्थापना करण्यात आलेली आहे. आता ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याचबरोबर आणखी एक लोक अदालतचा प्रकार असतो म्हणजे तो मोबाईल लोक अदालत. म्हणजे एक न्याय आपल्या दारी ही एक संकल्पना आहे आणि त्यानुसार लोकांनी न्यायालयात येऊन लोक अदालतमध्ये तडजोड करणं हा जसा एक पर्याय आहे, तसं न्यायालय लोकांपर्यंत जातं. त्यासाठी मोबाईल व्हॅनची तरतूद माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणनी करून दिलेली आहे आणि ते प्रत्येक जिल्ह्याला ते मोबाईल व्हॅन पाठवली जाते. आपल्या जिल्ह्यात जानेवारी महिन्यात ती मोबाईल व्हॅन होती आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात 2 ते 3 दिवस आम्ही ती व्हॅन दिली होती. आणि एखादा मोठं गाव निवडून त्या पंचक्रोशीतले जी काही अशी तडजोड पात्र प्रकरणं आहेत, वैवाहिक वादाची असतील, जमिनीची असतील, आर्थिक देवाणघेवाणीची असतील, उदाहरणार्थ चेक बाउन्सचे असतात, धनादेश अनादर झाल्याची, अशी प्रकरणं निवडून त्या लोक अदालतमध्ये ठेवली होती. मोबाईल लोक अदालतमध्ये त्या गावात जाऊन ती प्रकरणं सेटल झाली. बरीचशी प्रकरणं त्यापैकी सेटल झाली किंवा तडजोडीने निकाली निघाली. एक उत्सुकता अशी आहे की लोक अदालतीमध्ये कुठल्या प्रकारची प्रकरणं जास्त येतात? लोक अदालतमध्ये विशेषतः धनादेश अनादर या प्रकारची असतात प्रकरणं किंवा वैवाहिक वादाची असतात, वाटपाची प्रकरणं असतात, भावाभावांमधले जमिनीचे वाटप होऊन मिळण्याबाबतचे असतात, बँकांचे रिकव्हरी कर्ज थकीत प्रकरणं असतात, ती प्री लिटिगेशनसाठी पण असतात आणि काही दावे दाखल केले असतील बँकांनी तर ती सुद्धा असतात. अशा प्रकारे विविध प्रकारची प्रकरणं असतात लोक न्यायालयामध्ये. आणि तितका प्रतिसाद आता मिळतो? हो, मोठ्या प्रमाणात प्रतिसाद असतो. आता मुळात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पेंडन्सी कमी आहे, पण तरी पण इथं किमान 300 ते 400 प्रकरणं पेंडिंग दावे असे निकाली निघतात आणि 500 ते 1000 या प्रमाणात प्री लिटिगेशनचे प्रकरणं निकाली निघतात. त्याच्यामध्ये प्री लिटिगेशनमध्ये आम्ही याचे पण म्हणजे ग्रामपंचायतीचे पाणीपट्टी, घरपट्टी थकीत ही प्रकरणं पण ठेवतो किंवा बँकांचे जे काही NPA झालेले असतील अकाउंट किंवा थकलेले काही कर्ज प्रकरण असतात ते सुद्धा ते वाद दाखलपूर्व या सदराखाली ते ठेवतात. सर, एक खरं आहे की एखादा दावा कोर्टात असेल तर त्या व्यक्तीच्या घरातलं किंवा मग आजूबाजूच्या परिसराचा एक जो वेगाचा प्रवास असतो जीवनाचा, तो कुठेतरी खोळंबला जातो. कारण मग कोर्टात जायचं, त्या केसेसना उभं राहायचं आणि मग आयुष्याला कुठेतरी एक स्पीड ब्रेकर लागल्यासारखं होतं. तर या लोक न्यायालयांमुळे प्रत्येक प्रकरण निकाली लागत असेल तर तो माणूस आणि मग समाज ह्याला सुद्धा त्याच्या जीवनाला वेग लागेल असं वाटतं. निश्चित हा एक खूप चांगला पर्याय आपल्याला शासनानं उपलब्ध करून दिलेल्या लोकांना, पण लोक त्याचा उपयोग करून घेत नाहीत किंवा त्याबाबत जनजागृती नाही लोकांमध्ये. खूप मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणं अपेक्षित आहे. मॅक्झिमम किंवा जास्तीत जास्त केसेस या अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रेझोल्युशनचे जे मोड्स आहेत त्याद्वारे निकाली निघाव्यात, जेणेकरून न्यायालयातली पेंडन्सी पण कमी होईल आणि त्यामुळे एज ऑफ लिटिगेशन जे आहे आपल्या इथं 5 वर्ष 10 वर्ष ते सुद्धा कमी होईल आणि लवकर लोकांना न्याय मिळेल, न्यायालयामधली पेंडन्सी कमी होईल. जे साचून राहत आहे त्यापेक्षा जे प्रवाहित होईल तर आयुष्य सुद्धा आपलं खूप वेग घेईल असं वाटतं. हो, निश्चित लोकांना आपलं काम उद्योगधंदे सोडून कोर्टामध्ये प्रत्येक तारखेला हजर राहावं लागतं. त्याचबरोबर
आर्थिक नुकसान तर त्यांचं होतच. हो. म्हणजे हे सगळ्या प्रकार आणि मानसिक त्रास असतो. कुठलाही कोणाच्याही बाजूने निकाल झाला तरी त्याचा एक म्हणजे मानसिक तणाव असतो किंवा त्या दोन पक्षकारांमध्ये एक शत्रुत्व असतं, वैर असतं, ते कायमस्वरूपी टिकतं. पण लोक न्यायालयामध्ये जर हा वाद समझोत्यानं मिटला तर त्यांच्यातलं वैर नष्ट होतं ॲडव्होकेट आहेत त्यांच्या माध्यमातून. आणि जे चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ म्हणजे ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डासमोर ज्याची केस सुरू आहे, कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये तो अडकलेला आहे, तर त्यांना देखील आम्ही मोफत वकील देतो. आणि ते एकंदर मुलांचं रिहॅबिलिटेशन, त्यांचं अगदी पालकत्व हे मिळवून देणं त्यांना, हे सुद्धा. आता मध्यंतरी कोरोनामध्ये काय झालं होतं, अशी परिस्थिती होती की एखाद्या मुलाचे आई वडील दोघंही मरण पावले. मग त्याला गार्डियन नेमून ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मोफत वकील दिले. न्यायालयामध्ये त्यासाठी गार्डियनशिप सर्टिफिकेटसाठी अर्ज करावा लागतो. तसा तो अर्ज करून वकिलांमार्फत ते प्रमाणपत्र त्यांना मिळवून दिला मोफत. अच्छा, वा. तसंच महिलांसाठी काय आहे? महिलांसाठी सुद्धा आम्ही मोफत वकील तर देतोच. पण त्यांच्या जे काही त्यांच्या महिलांच्या बाबत होणारे किंवा त्यांच्या विरोधात होणारे जे काही गुन्हे आहेत, तर त्यांचं जे प्रमाण वाढतंय त्यासाठी पॉश ऍक्ट असेल किंवा कौटुंबिक हिंसाचार असेल, या कायद्यांबाबत जनजागृती करणं, हे काम आम्ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत करतोय. या निमित्ताने काही शिबिरं घेतली जातात? शिबिर अवेअरनेस प्रोग्राम बरेच असतात. म्हणजे शाळांमध्ये असतात, कॉलेजेसमध्ये असतात, ग्रामपंचायतीमध्ये असतात, वेगवेगळ्या शासकीय आणि खासगी आस्थापनांवर आम्ही अवेअरनेस प्रोग्राम घेतो महिलांची सुरक्षितता याबाबत. मला असं वाटतं की कोर्टामध्ये किंवा न्यायालयामध्ये न्याय मिळतो इतकंच नाही, तर न्यायालय जीवन जगवण्याचा मार्ग सुद्धा दाखवते. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी सोडवता येतात, पण त्याच्यासाठी फक्त तुमची तयारी पाहिजे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने आता लोक न्यायालयाचं पण आयोजन करण्यास सुरुवात केलेली आहे. संधी आपल्यासमोर आहे. आपल्या घरातले आजूबाजूचे वाद सोडवून शांततेने जीवन जगणं सहज शक्य आहे. फक्त तयारी तुमची हवी. येत्या 14 तारखेला राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन जिल्हा न्यायालयामध्ये आणि संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्या होते, प्रत्येक तालुक्यामध्ये. तर ज्यांना खरंच या न्यायालयामध्ये यायचं असेल त्यांनी यावं. अत्यंत सोप्या शब्दात माननीय पाटील साहेबांनी आपल्याला तिथे तुम्ही कसं येऊ शकता, अप्रोच कसा करू शकता, कोर्टात असलेले सुद्धा आणि कोर्टात नसलेले सुद्धा दावे तिथे कसे येऊन तुम्ही सोडवू शकता, हे तुम्हाला तिथे पाहता येतं. ही मोठी संधी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे. फक्त गरज आहे ती आपल्याला त्या संधीचा उपयोग करून घेण्याची. सर, या निमित्तानं आपण काय आवाहन कराल रत्नागिरीकरांना? मी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की आपले जे काही वाद आहेत, मग ते न्यायालयात प्रलंबित असतील किंवा आपण ते न्यायालयात दाखल करण्याच्या तयारीत असाल, असे वाद आपण सामोपचारानं मिटवण्याच्या दृष्टीनं लोक न्यायालयात ठेवावेत. लोक न्यायालय जे 14 मार्च 2026ला आयोजित करण्यात येतंय, त्याचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपला वेळ, पैसा आणि श्रम याची बचत करावी. त्याचबरोबर मी या निमित्तानं आणखी एक आवाहन करेन. 15 मार्च 2026 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत विधी सेवांचा महामेळावा आणि शासकीय योजनांचा महामेळावा आम्ही आयोजित करतोय. तो लांजा इथे श्रीराम कुसुमताई वंजारे महाविद्यालयामध्ये, त्या महाविद्यालयाच्या पटांगणामध्ये तो मेळावा घेतोय आम्ही. तर जिल्ह्यातले जे काही सर्व शासकीय विभाग आहेत, या सर्व विभागांच्या ज्या काही कल्याणकारी योजना असतात, या योजनांची माहिती तिथं नागरिकांना दिली जाणार आहे. सुमारे 60 ते 70 स्टॉल तिथं उभे केले जातील. प्रत्येक डिपार्टमेंटचा एक स्टॉल असेल आणि प्रत्येक डिपार्टमेंट मार्फत चालवण्यात येणारी योजना, राबवण्यात येणारी योजना, त्यांचे फॉर्म तिथं लोकांना वितरित केले जातील. त्याची माहिती दिली जाईल. कागदपत्र कुठले लागतात याची माहिती दिली जाईल आणि ते फॉर्म जर लोकांनी भरून दिले, कागदपत्रांची पूर्तता केली तर ते तिथं स्वीकारले देखील जातील. त्याचबरोबर काही योजनांमध्ये लाभार्थ्यांना लाभ वाटप करण्याचं काम देखील त्या दिवशी होणार आहे. हा खूप मोठा मेळावा असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती
माननीय माधव जामदार साहेब, त्याचबरोबर माननीय वेणेगावकर साहेब या महामेळाव्याला उपस्थित असणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा आपण मेळावा आयोजित करतोय. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद यशवंतराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी रत्नागिरी, पोलीस अधीक्षक रत्नागिरी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या सहकार्यानं हा मेळावा आपण आयोजित करतोय. तर नागरिकांनी या मेळाव्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. सर्वांनी त्या मेळाव्यामध्ये सहभागी व्हावं. 15 तारखेला सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हा मेळावा सुरू असणार आहे. म्हणजे फक्त न्यायच नाही तर तुमचा हक्क सुद्धा आता विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून हा, म्हणजे सामाजिक न्याय साधला जाण्याच्या दृष्टीनं सर्वांना न्यायाची हमी मिळवून देण्याचं एक काम आम्ही करतोय.